येत्या काही दिवसात होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवार जाहीर केले। 2 दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी व डॉक्टर अजित गोपछाडे यांना पक्षानं संधी दिली आहे। मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पुन्हा संधी देणं पक्षानं टाळले। केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांना पुन्हा राज्यसभेवर संधी मिळणार का याबाबत उत्सुकता होती। मात्र अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राणे यांची संधी हुकल्याचं बोललं जात आहे। राणे यांना भाजपकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे। या मतदारसंघात सध्या उद्धव ठाकरे गटाचे विनायक राऊत हे खासदार आहेत। विलासराव देशमुखांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागल्यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची आस बाळगून प्रवेश केलेल्या नारायण राणेंचा खूप संताप झाला होता। अशोक चव्हाण दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी राणेंच्या संतापाचा कडेलोट झाला। आज त्याच अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आणि राणेंचा पत्ता कट झालाय। इतकेच नव्हे तर राज्यसभेची मुदत संपल्यानंतर त्यांचे मंत्रीपदही जाणार आहे आणि त्यांच्या जागी अशोक चव्हाणांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। नियतीने पुन्हा एकदा राणेंवर सूड उगवल्याचं यातून आपल्याला दिसून येतं। महाराष्ट्रातून राज्यसभेवर 6 जागा निवडून द्यायचे। संख्याबळानुसार भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाच्या महायुतीचे 5 उमेदवार सहज निवडून येणार आहेत। भाजपनं 3 उमेदवार घोषित देखील केले, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं प्रफुल्ल पटेलांना उमेदवारी देऊन सर्वांनाच धक्का दिलाय, कारण पटेल हे विद्यमान राज्यसभेचे खासदार आहेत आणि त्यांची खासदारकी संपायला आणखी 4 वर्ष बाकी आहेत। पटेलांनी विद्यमान खासदारकीचा राजीनामा दिला तर त्या जागी लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचा आणखी एक उमेदवार निवडून येऊ शकतो, असा अजित पवारांचा होरा आहे। पण याचा दुसरा अर्थ असाही होतो की राष्ट्रवादीने भंडारा गोंदिया लोकसभा जागेवरचा दावा सोडून दिलाय, कारण या जागेवर भाजपाने क्लेम केलाय। तर या सर्वाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि हो, अजूनही तुम्ही आमच्या मॅक्स महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा।